आज आपण मसूरच्या डाळीपासून मस्त असा डाळ कांदा बनवणार आहोत. इथे मी 1 कप मसूर 5 ते 10 मिनटं पाण्यात भिजवून घेतला आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतला आणि नंतर त्याला भिजत घातला आहे. 2 कांदे घेतले मध्यम आकाराचे, कढीपत्ता, 1 टोमॅटो, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर घेतली आहे आणि काही सुके मसाले लागणार आहेत. जास्त साहित्य नाही लागणार आहे. आता कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे पहिले. कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटो चिरून घेते. कढई तापत ठेवले. कढईत मी 2 चमचे तेल घातले. तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल आपलं कडकडीत तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा राई घातली आहे. मोहरी छान तडतडली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच चमच्याने अर्धा चमचा जिरं घातलं. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं तोडून घातली आहेत आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला. इथे मी कांदा जास्त घेतला आहे, तुम्ही कमीसुद्धा करू शकता. आता हा कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर सकाळच्या घाईगडबडीमध्ये हा कांदा परतायचा असेल तर चिमूटभर मीठ घालू शकता, म्हणजे कांदा पटकन परतला जातो. व्यवस्थित कांदा परतून झालेला आहे. आता मी याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवणार आहे. बघू शकता कांदा छान परतला गेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. याच्यावर सुद्धा मी 2 मिनटं झाकण ठेवणार आहे. टोमॅटो आपला शिजला आहे. तर याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे. आता आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालते. फोडणीमध्ये कोथिंबीर नेहमीच छान लागते. परतून घेते. आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. पाव चमचा हळद घातली आहे. पाव चमचा धनेपूड घातली आहे आणि इथे मी 1 चमचा लाल तिखट घातले. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा मालवणी मसाला घातला आहे मी. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. व्यवस्थित परतून घेतले. आता हे मसाले खाली जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा. आपण भिजलेला मसूर आहे तो घालूया आता. व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा. छान मिक्स झालं आहे. ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे शिजायसाठी आणि त्या झाकणावरती पाणी घालणार आहे थोडंसं, म्हणजे पाण्याची जी वाफ असते ती खाली जिरते आणि डाळ चांगली शिजली जाईल आपली. 2 मिनटं झाकण ठेवलं होतं. तर हे गरम पाणीच मी या डाळीमध्ये ओतून घेणार आहे.
तुम्हाला जर पातळ करायचं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. व्यवस्थित शिजवून घेते. बघू शकता. बघूया डाळ शिजली आहे का. थोडीशी कच्ची वाटते मला अजून. कोथिंबीर घालते थोडीशी. मिक्स करून घेते व्यवस्थित. डाळ आपली परफेक्ट शिजली आहे, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपला मसूर डाळ कांदा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.